भिवंडी तालुका के 17 सदस्यों वाली कारीवली ग्राम पंचायत में कारीवली ग्राम पंचायत के सरपंच देवराज नाइक के अध्यक्षता में व ग्राम सेवक राम जगन्नाथ महस्के के उपस्थिति में उप सरपंच पद का चुनाव किया गया, जिसमें हनुमान शांताराम चौधरी को 10 वोट मिले और अशोक बाबू इप्पकायल को 7 वोट मिले। हनुमान शांताराम चौधरी को 3 वोट ज्यादा मिलने पर कारीवली ग्राम पंचायत का उप सरपंच घोषित किया गया, जिससे नवनिर्वाचित उप सरपंच हनुमान शांताराम चौधरी के समर्थकों में खुशी का माहौल देखा गया और पटाखे फोड़कर खुशियां जाहिर की। तो वहीं नवनिर्वाचित उप सरपंच हनुमान शांताराम चौधरी को भारी संख्या में दिग्गज मान्यवर व कारीवली गांव के सरपंच उप सरपंच तथा सर्व सम्मानीय सदस्य कर्मचारी नातेवाईक मित्र मंडली व ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। माझे जमलेल्या सर्व मित्रांनो आणि माझे सदस्य मी एक गवाही देऊ इच्छितो हे मला उपसरपंच पद दिल्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद करतो आणि सगळ्यांचे आभार मानतो। आणि याचे मला जे उपसरपंच पद दिल्याबद्दल सरपंचांचे आणि आपले सदस्य माझे सहकारी यांचंही आणि सगळे गावकऱ्यांचं सुद्धा मी अभिनंदन। गावाच्या विकासासाठी आता सरपंच आहेत, त्यांच्या जोडीला आम्ही आहे। माझ्या गावाच्या वतीने व एकता पॅनलच्या वतीने त्यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो। या ठिकाणी हनुमान शांताराम चौधरी यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झालेली आहे। समस्त ग्रामस्थ आणि त्याचप्रमाणे एकता पॅनल युवा वारीस यांच्या वतीनं श्री हनुमान शांताराम चौधरी यांना पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। आणि या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे सर्व म्हणजे एकता पॅनल त्याचप्रमाणे संपूर्ण सदस्य म्हणजे 17 सदस्य सर्वांचं या ठिकाणी अनमोल सहकार्य त्याला लाभलेले आहे। ग्रामपंचायत कारुलीमध्ये उपसरपंच म्हणून याच्या आधी पूनम मॅडम आमच्या होत्या, त्यांनी मला चांगलं सहकार्य केला। त्यांनी राजीनामा दिल्यानंतर माझे मित्र आणि माझे सहकारी हनुमान चौधरी यांच्या बिनविरोध निवड होणार होती, पण काही कारणास्तव ते इलेक्शन झालं तरी पण अशी केली नाही, सगळ्यांच्या ह्याच्याने सहमतीने झाला। त्यांची उपसरपंचपदी निवड आम्ही सगळ्या सहमताने केली। मी त्यांना पहिले शुभेच्छा देतो की जसं याच्या आधीच्या उपसरपंचांनी मला सहकार्य केलं तसं तुम्हीही करावं, पूर्ण कमिटीने करावं आणि जेणेकरून आपल्या गावात आता बरीच विकास कामं चालू आहे, याला कुठं खील बसता कामा नये। त्या हिशोबात
मला पूर्ण बॉडीचं सहकार्य पाहिजे आणि या सहकार्याशिवाय मीही पुढे जाऊ शकत नाही किंवा तेही पुढे जाऊ शकत नाही. तेव्हा माझी एकच अपेक्षा आहे की आमचे परममित्र हनुमान चौधरी हे उपसरपंच आज झालेले आहेत. त्यांनी मला जी विकास कामं चालू आहेत त्या विकास कामामध्ये त्यांनी आणि पूर्ण बॉडीने पूर्ण सहकार करून गावाचा विकास कसा होईल या अनुषंगाने सहकार्य करून पुढील वाटचाल करायचे. मध्ये निवड झाली आहे त्याच्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर एकता पॅनलचे अभिनंदन का त्यांचा जो सपोर्ट आहे. त्याचबरोबर आमचे कमिटी आमचे मेंबर्स त्यांचे अभिनंदन. आणि श्री हनुमान शांताराम चौधरी यांना फक्त एवढंच सांगायचं आहे का ज्या अगोदरच्या काळामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यांना मग आमचा विरोध होताच आणि त्यांना विरोध राहीलच. बाकी गावातली जी विकास कामं आहेत त्यांना प्राधान्य होतंच आणि यापुढे त्यांना प्राधान्य आपणही द्यावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आज या कारिवली गावातील ग्रामपंचायतवर माझे मित्र हनुमान चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी प्रथम त्यांचं अभिनंदन करतो आणि भविष्यात या गावासाठी त्यांच्या हातून चांगलं कार्य घडावं. सदस्य असताना त्यांनी बरेच कामं केली पण उपसरपंच ह्या नात्याने हे सुद्धा गावात जास्तीत जास्त कामं करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद.